नमस्कार मित्रांनो, आज आपण एक धक्कादायक घटना सांगणार आहोत, जी जालना जिल्ह्यात घडली. ही कथा आहे एका वडिलांची आणि त्यांच्या 2 मुलांची. यामध्ये एका वडिलांनी आपल्या लहान मुलाचा काटा काढला आणि त्याला साथ दिली त्यांच्या मोठ्या मुलाने. कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चला तर सविस्तर पाहूया. जालना जिल्ह्यातल्या एका शांत ठिकाणी रमेश पाटील आपल्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांना 2 मुलं होती, संतोष, जो मोठा मुलगा, आणि रवी, जो लहान मुलगा. रमेश यांचा लहान मुलगा रवी हा नेहमी घराच्या वाटणीबाबत जास्त हिस्सा मागायचा. यावरून तो आपल्या वडिलांशी, रमेश यांच्याशी सतत भांडण करायचा. रवीला समजावण्यासाठी त्याचा मोठा भाऊ संतोष मध्यस्थी करायचा. पण रवी त्याचंही ऐकत नव्हता. यामुळे पाटील कुटुंबातलं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. अखेर 8 एप्रिल ही रवीसाठी शेवटची रात्र ठरली. त्या रात्री, साधारण रात्री 9:30च्या सुमारास, रवीने पुन्हा एकदा वडिलांशी वाटणीच्या मुद्द्यावरून भांडण सुरू केलं. नेहमीच्या या वादाला रमेश आणि संतोष दोघेही कंटाळले होते. हे भांडण घराबाहेर रस्त्यावर सुरू झालं आणि त्याचा आवाज आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचायला लागला. शब्दामागून शब्द वाढत गेले. रमेश यांचा संताप अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात रवीला शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. पण रवी तरीही जास्त हिस्सा मागत राहिला. यामुळे रमेश आणि संतोष यांचा राग आणखी वाढला. संतापाच्या भरात त्यांनी रवीला लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. या मारहाणीत रवीच्या डोक्यावर जोरदार मार बसला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्यातून रक्त यायला लागलं. ही घटना कळताच गावातील पोलीस पाटील प्रकाश चौधरी घटनास्थळी धावत आले. त्यांच्यासोबत गावकऱ्यांनी जखमी रवीला तातडीने भडगावच्या सरकारी रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी रवीला तपासलं आणि त्याला मयत घोषित केलं. या घटनेची माहिती प्रकाश चौधरी यांनी त्वरित भडगाव पोलीस स्टेशनला कळवली. पोलीस निरीक्षक संजय जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची आणि घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली. तपासात रवीच्या चेहऱ्यावर आणि छातीवर मारहाणीच्या खुणा दिसल्या. संशयास्पद मृत्यूचा तपास करण्यासाठी मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी रमेश पाटील आणि त्यांचा मोठा मुलगा संतोष यांना चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं की रवी घरावरून खाली पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला. पण पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि गरजेनुसार कठोर प्रश्न विचारले. अखेर रमेश आणि संतोष यांनी गुन्हा कबूल केला. त्यांनी सांगितलं की रवी नेहमी वाटणीवरून जास्त हिस्सा मागायचा. 8 एप्रिलच्या रात्री त्याने पुन्हा भांडण सुरू केलं. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून रमेश आणि संतोष यांनी मिळून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात रवीच्या डोक्यावर जोरदार मार बसला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रवाचे कोणीही नातेवाईक तक्रार देण्यासाठी पुढे आले नाहीत. शेवटी पोलीस पाटील प्रकाश चौधरी यांनी पुढाकार घेतला आणि रमेश पाटील आणि संतोष पाटील यांच्याविरुद्ध रवीच्या खुनाची तक्रार दाखल केली. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा घटना टाळण्यासाठी काय करता येईल? तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.